श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 12वा, सीतेला रामाचे दर्शन. ओम श्रीराम. श्रीराम व लक्ष्मण सर्पबंधनामुळे मूर्छित पडतात. तेव्हा इंद्रजित अहंकाराने फुगून बडबडू लागला की जे आत्तापर्यंत कुणालाच जमले नाही ते मी करून दाखवले. मग इंद्रजित परत लंकेमध्ये येतो. तेव्हा रावण त्याचे स्वागत करून जय जयकार करतो. नंतर रावण सीतामातांना अशोकवनातून त्रिजटेबरोबर घेऊन येतो व दुरूनच श्रीराम व लक्ष्मणास दाखवतो व म्हणतो की ते दोघेही आता मृत्युमुखी पडले आहेत. सीतामातेला ते खरे वाटत नाही, परंतु बाह्यांगाने त्या शोक करू लागल्या. तेव्हा त्रिजटा सीतामातेचे सांत्वन करते व सांगते की श्रीराम लक्ष्मण कधीच मरू शकत नाहीत, ते आता फक्त मूर्छित पडलेले आहेत. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम व दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण भानरहित झाल्यानंतर ते गर्विष्ठ मन म्हणजेच इंद्रजित अधिकच गर्विष्ठ होते व म्हणते की या विश्वामध्ये माझ्यासारखा फक्त मीच आहे. मग तो अशुद्ध अहंकारही रावणही त्या गर्विष्ठ मनाचा जय जयकार करून त्या गर्विष्ठ मनाला आणखी गर्विष्ठ करतो. यानंतर तो अशुद्ध अहंकार त्या परमशांती मातेस म्हणजेच सीतामातेस दुःख देण्याच्या व अस्थिर करण्याच्या हेतूने भानरहित झालेले ते आत्मस्वरूप सद्गुरू व दिव्यमन यांना दाखवतो. परंतु त्या परमशांती मातेस माहीत असते की परमचैतन्य स्वरूप असलेल्या त्या दोघांचा विनाश या विश्वातील कोणतीच शक्ती करू शकत नाही. परमशांती मातेच्या या जाणीवेला ती त्रिपुटी म्हणजेच त्रिजटा म्हणजेच ज्ञाता ज्ञेय व ज्ञान हेही दुजोरा देतात. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये इंद्रजिताने श्रीरामाने लक्ष्मणाला सर्पबंधनात टाकल्यानंतर अर्थात ह्या दोघांना सर्पबंधन किंवा सर्पपाश काही करू शकत नव्हता, परंतु त्यांनी शिवाच्या त्या शक्तीला प्रतिसाद किंवा सन्मान द्यायचा म्हणून ते त्या नागपाशात बंदिस्त होतात. त्यामुळे मात्र इंद्रजित गर्वाने फुगून म्हणतो की आत्तापर्यंत जे कुणाला करता नाही आलं ते मी केलं आणि तो लंकेत येतो. रावणही त्याचा सत्कार करून जय जयकार करतो. त्यानंतर रावण त्रिजटेबरोबर सीतामातांना अशोकवनातून घेऊन येतो आणि दुरूनच श्रीराम व लक्ष्मणाला दाखवतो आणि म्हणतो की आता ते दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. सीतामातांना माहिती आहे हे चैतन्य स्वरूप आहेत, ते कधीही मरू शकणार नाहीत, परंतु रावणाच्या समाधानासाठी ती खोटं खोटं रडायला लागतात. तेव्हा मग त्रिजटा सांत्वन करते की ते फक्त मूर्छित पडले, ते मृत्युमुखी पडलेले नाहीत. ही कथा झाली. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसं साधकाच्या अंतरंगातील या अध्यात्म प्रवासातील या अंतरंगातील युद्धभूमीवर
ते आत्मस्वरूप सद्गुरू आणि ते दिव्य मन जेव्हा भानरहित होतं तेव्हा हे गर्विष्ठ मन अहंकाराने फुगून जातं आणि ते काय म्हणतं माहिती आहे का, की या जगात माझ्यासारखा कोणीच नाही. आणि त्याचं म्हणणं बरोबर आहे. कारण गर्विष्ठ मनासारखं या जगात दुसरं गर्विष्ठ मनच नाही. सगळे गर्विष्ठ मनासारखंच आहे, दुसरं कोणी त्याच्यासारखं गर्विष्ठ नाही. आणि त्याला दुजरा कोण देतं? अशुद्ध अहंकार. आता अशुद्ध अहंकाराचाच हे अंश आहे ना गर्विष्ठ मन. अहंकार अशुद्ध आहे आणि गर्विष्ठ मन पण अशुद्धच आहे, त्यामुळे ते आणखी गर्विष्ठ होतं आणि तो अशुद्ध अहंकार त्याला आणखी दुजरा देतो, त्यामुळे ते गर्विष्ठ मन आणखी गर्विष्ठ होतं आणि ते अशा प्रकारे आनंदोत्सव साजरा करतात की आम्ही, म्हणजे गर्विष्ठ मन म्हणतं की मी त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना आणि त्या दिव्य मनाला, ते चैतन्यमय असूनसुद्धा, शुद्ध शक्तिवान असूनसुद्धा मी त्यांचा विनाश केला, ह्या त्या भ्रमात असते. आता इथं हे साधकाच्या दृष्टीने आपण पाहतोय आणि आपण हे कथेला धरून मांडतोय, परंतु इथे ज्यानं त्यानं नीट आतमध्ये शोध घ्या. जर आपण खरे साधक असाल किंवा आपण काही साधना करत असू आणि आपल्याला काही अनुभव म्हणजे प्रकाश वगैरे वगैरे असं काय असेल, किंवा आपल्यामध्ये शांती काही प्रमाणात, किंवा आपल्या पूर्वीच्या जीवनात बदल होऊन आताचं जीवन एक अध्यात्ममय रस्त्याने चालले असं ज्यांना कोणाला वाटत असेल ना, त्यांना हे अनुभव हजारो वेळा आलेले असतात. कसे पहा, होतं की आपण आपल्या साधनेमध्ये मग्न असतो, आपल्याला काही अनुभव येतात, आपल्या सद्गुरूंची कृपादृष्टी हे आपल्याला जाणीव होते, आपण आत्म्याच्या जवळ चाललो आहे याची पण आपल्याला जाणीव होते. मध्येच असं काही होतं की एखादी आपल्या कुटुंबामध्ये भयंकर अशी दुर्घटना घडते, किंवा एखादं मोठं संकट येतं, काहीतरी अपघात घडतो, किंवा अंतरंगामधून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यापैकी कुणीतरी प्रचंड असा आपल्या अंतरंगामध्ये हल्ला करून आपलं आध्यात्मिक जीवन काही काळाकरता उद्ध्वस्त केलेलं असतं. म्हणजे बघा, बाह्यांगाने अशी काही घटना घडली की आपण साधनेमध्ये राहत नाही ना, म्हणजे आपलं साधनेमध्ये मन लागत नाही, कारण त्याचा परिणाम आपल्यावर असतो. किंवा अंतरंगातून अशी एखादी गोष्ट घडली, क्रोधाच्या आहारी, कामाच्या आहारी, लोभाच्या आहारी असं काही घडून गेलं तर आपल्या ठिकाणचं अध्यात्म किंवा आपली साधना थांबते काही वेळासाठी. आणि आपल्याला असं वाटतं, हे दोन्ही अंगाने पहा, की आपल्याजवळ आता काहीच राहिलं नाही, म्हणजे आपल्याजवळ चैतन्य नाही राहिलं, आपल्याला अनुभव नाही. एवढंच काय, आपल्यावर आता सद्गुरूंची सुद्धा कृपादृष्टी नाही आहे, आपल्याला जे इष्टदेवतांचे दर्शन होतं ते होत नाही, म्हणजे त्यांची पण आता कृपा म्हणजे आपण एवढे भांबवले होऊन जातो. किंवा आपल्याला जर साधनेने काही थोडीफार शांती मिळालेली असेल ती गायब होऊन जाते, ती नाहीशी होऊन जाते, आणि मग आपल्याला वाटतं अरे आपल्याजवळ तर काहीच राहिलं नाही, आपण संपलो. आणि अशा वेळेला ही मंडळी कोणती, हे जे आपल्या अंतरंगातले जे अशुद्ध अहंकार, हे गर्विष्ठ मन, किंवा हव्यास, किंवा हे षडरिपू, ह्यांना वाटतं की आपण ह्या साधकाच्या अंतरंगातून याच्यातल्या सद्गुरूंना, याच्यातल्या चैतन्याला, यातल्या शुद्ध झालेल्या मंडळींना आपण यांचा विनाश करून टाकला आहे, आणि ते आनंदाने उड्या मारतात. हे आपण बारीक निरीक्षण करायचं असतं. म्हणजे जेव्हा असा काही प्रसंग येतो ना, आपण हे त्यावेळेला निरीक्षण करत नाही, पण नीट जर निरीक्षण केलं ना तर आपल्या हे लक्षात येईल की खरंच आपण काही काळाकरता आपण आध्यात्मिक आहोत का, आपण साधक आहोत का, अशी ही शंका निर्माण होते. आणि असं होणं म्हणजेच या गर्विष्ठ मनाचा आणि शुद्ध अहंकाराचा तिथे काही वेळेसाठी विजय झालेला असतो. इथे जसं आता काही वेळेसाठी इंद्रजिताचा विजय झालेला आहे, साधकाच्या दृष्टीने त्या गर्विष्ठ मनाला वाटतं की मी आत्मस्वरूप सद्गुरू आणि त्या दिव्य मन आणि त्या शुद्ध मंडळींचा विनाश केलेला आहे, असं काही वेळासाठी त्यांना वाटतं. असा आपण अनुभव घेतला ना की आपल्याही लक्षात येईल की अशा घटना घडतात. मात्र साधकाने इथे घाबरून जायचं नसतं, गांगारून जायचं नसतं, असं काहीही झालेलं नसतं.
म्हणजे आपल्या अंतरंगातून सद्गुरू हद्दपार झालेले नसतात. आपल्या अंतरंगातील जे आपल्याला काही चैतन्य गुरु कृपेने मिळालेलं असतं तेही हद्दपार झालेलं नसतं. आपल्यातले जे चांगले शुद्ध घटक झालेले असतात त्यांचाही विनाश झालेला नसतो. फक्त काही काळाकरता हे झाकोळलेलं असतं. म्हणून घाबरून जायचं नसतं. सद्गुरूंची दृष्टी अखंडितपणे शिष्याच्या अंतरंगात भिरभरत असते. सद्गुरू पुन्हा सगळं काही व्यवस्थित करत असतात. मात्र आपलं तिथं एकच काम असतं की आपण आपली श्रद्धा, आपला विश्वास, आपली निष्ठा ही सोडायची नसते. साधना जरी करता आली नाही, कारण तो जो प्रसंग असतो, तो अपघात असतो, ती घटना असते किंवा अंतरंगात जे हल्ले झालेले असतात, त्यामुळे काही दिवस, काही एखादा दिवस, 2 दिवस, काही वेळेला 8-8 दिवससुद्धा अशा काही गोष्टी चा परिणाम आपल्यावर असतो. पण तरी आपण आपल्या सद्गुरूंच्या वरचा विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा सोडायची नसते. सद्गुरूंनी दिलेली साधना सोडायची नसते, त्यावरचा विश्वास सोडायचा नसतो. पुन्हा आपण मार्गस्थ होत असतो. अशा घटना अनेक वेळा घडतात. आणि असं जर कोणाच्या जीवनात घडत नसेल तर समजायचं तो चुकीच्या मार्गाने त्याचा आध्यात्मिक प्रवास होत आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की जर या आत्मप्रवासामध्ये संकट, व्यत्यय, वेदना, पीडा, अडथळे हे आलेले नसतील तर समजून जा की तुमचा अध्यात्म प्रवास हा चुकीच्या मार्गाने होते. सगळं काही आलबेल किंवा सही सलामत होत असेल तर तुमचा मार्ग चुकीचा आहे, तपासून पहा, असं स्वामी विवेकानंद एक ठिकाणी म्हटलेले आहेत. आणि असे प्रसंग एकदा दोनदा नाही तर हजारो वेळा येतात. कुठपर्यंत? जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत हे अशा घटना, असे प्रसंग साधकाच्या जीवनात हे येतच राहतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय की क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन या अंतर्बाह्य जगाच्या सोबत आणि मनासोबत सतत युद्ध चाललेलं असतं. आणि ही जी मंडळी आहेत, अशुद्ध मंडळी अंतरंगातली, म्हणजे आता हव्यास, लोभ, मोह, क्रोध, काम, ही सगळी षड्रिपू हे आपल्या अंतरंगात अशा काही अदृश्य कोपऱ्यात लपून बसलेले असतात. आणि त्यांना संधी मिळाली की ते आपल्यावर हल्ला करतात आणि आपलं आध्यात्मिक जीवन काही काळाकरता तरी थांबवतात. इथे तीच घटना घडलेली आहे ना की आत्मस्वरूप सद्गुरूंनी यांनी इथे कसं केलेलं आहे तर त्या शक्तीलाही मान दिला आहे. कारण ह्या वामशक्ती कोणाच्या असतात? त्यांनाही त्या ईश्वराकडूनच मिळालेल्या असतात, परंतु ते त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. म्हणून यांनी तिथे सन्मान दिलेला आहे. आपण तर सन्मान देत नाही त्यांना, परंतु आपल्यावर हल्ले होतात कारण आपण सामान्य साधक असतो. मात्र घाबरून जायचं नाही. त्या हल्ल्यांना एक तर तडफेने सामोरं जायचं. आणि जर लगेच सामोरं जाऊन जर लक्षात आलं की अरे नाही, हे यांचा हल्ला झाला आहे, आता मी घाबरणार नाही, तर त्याचं काहीच नुकसान होत नाही. काहीच. त्याचा प्रवास जसा आहे तसा पुढे सुरू होतो. परंतु आपण आणखी खालच्या दर्जाचे साधक असतो, त्यामुळे आपल्यावर थोडाफार परिणाम होतो. पण मग आपण तिथे काय करायचं? जरी आपली 1-2 दिवसाकरता साधना थांबलेली असली तरी घाबरून जायचं नाही. आपली निष्ठा, आपली श्रद्धा आणि आपला विश्वास मात्र डगमगू द्यायचं नाही. हे आपण यामधनं शिकलं पाहिजे. आणि आपल्या अंतरंगातील या चांगल्या मंडळींनाही माहिती असतं की यांनी आपल्यावर आपला विनाश नाही करू शकत. मी इथे जे आता सीतामाता काय म्हणतात की या परमचैतन्य या दोघांचा कुणीही विनाश करू शकत नाही. या जगतातली कुठली शक्ती विनाश करू शकत नाही. साधकाच्या दृष्टीने आत्मस्वरूप सद्गुरू आणि दिव्य मनाचा कुणीही विनाश करू शकत नाही असे परमशांती म्हणते. तसंच आपल्याला सुद्धा काही शांती प्राप्त झालेली असते, पण अशा घटनात ती शांती बाजूला झालेली असते. परंतु यांना माहिती असतं की ते काही करू शकत नाही. आणि याला दुजोरा कोण देतं तर आपल्या ठिकाणची त्रिपुटी. कारण आपल्याला त्रिपुटीच्या पलीकडून जायचं आहे, पण तरी आपल्याला त्रिपुटी दुजोरा होते की नो, हे काही करू शकत नाही. यांनी काही काळाकरता विजय मिळवला आहे, परंतु हे यांचा सदैव विजय नाही. याला दुजोरा कोण देतं आपल्या ठिकाणचं तर ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान हे याला दुजोरा देतात. आणि तुम्ही नीट अनुभव घ्या की समजा अशी घटना घडली ना तर तो प्रसंग तेवढ्या वेळापर्यंत निघून गेला की एकतर तुम्हाला तुमची निष्ठा, श्रद्धा आणि तुम्ही लगेच सद्गुरूंच्या कनेक्टमध्ये जाता, स्वामींकडं, सद्गुरूंकडे जाऊन येता.
नाही तसं झालं तर कुणीतरी अशी व्यक्ती तुम्हाला तुमची सांत्वना करून तुम्हाला पुन्हा मार्गस्थ करते. किंवा तसंही नाही झालं तर आपल्या सद्गुरूंचा एखादा ग्रंथ किंवा संतांचे ग्रंथ, संतांची चरित्र ही अचानक अशी पुस्तकं आपल्या समोर येतात. आपण ते वाचायला घेतो आणि आपण पुन्हा उभे राहतो. हे ज्यानं त्याने आपापला अनुभव घेऊ, कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आपण पुन्हा साधनेवर उभे राहतो. आपला विनाश होऊ शकत नाही. कारण सद्गुरूंनी आपल्याला दिलेली जी साधना असते, कारण सद्गुरूंनी ते आत्मतत्व मिळवलेलं असतं, ते ब्रह्मतत्व मिळवलेलं असतं, ते परब्रह्मतत्व मिळवलेलं असतं. त्यातली काही शक्ती आपल्या ठिकाणी प्रवाहित केलेली असते अनुग्रहाच्या वेळेला. ती वायाला कशी जाईल बरं? मात्र आपण ह्या तीन गोष्टी सोडायच्या नाहीत फक्त त्या वेळेला. कुठली? श्रद्धा, निष्ठा आणि आपला विश्वास. बस या बळावर सद्गुरू आपल्याला पुन्हा उभे करतात आणि पुढे मार्गस्थ करतात. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.